राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि एटीएसच्या पथकांनी शनिवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी सकाळपासून कोंढवा परिसरात छापे टाकले। पुण्यासह देशभरातून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी इसिसचे मॉड्यूल उघड केलंय। या दहशतवाद्यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात पुन्हा एकदा छापा टाकण्यात आला। दहशतवाद्यांनी वापरलेल्या गाड्या जप्त करण्यात आल्याची माहिती एनआयच्या सूत्रांनी दिली आहे। पहाटे शहरात दाखल झालेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने महाराष्ट्र एटीएसच्या पथकाच्या मदतीने छापा टाकला। शहरात पकडलेले दहशतवादी काही काळ पुण्यात वास्तव्यास होते। पुण्यात राहत असताना त्यांनी वापरलेली वाहने अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत। 18 जुलै 2023 रोजी कोथरूड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अल-उह-सुपा या दहशतवादी संघटनेशी संबंधित 2 दहशतवाद्यांना गस्ती दरम्यान अटक केली। त्यानंतर देशभरात 26/11 सारखे हल्ले घडवून आणण्याचा मोठा कट उघड झाला। पुणे पोलिसांच्या कारवाईमुळे महाराष्ट्रातील इसिस मॉड्यूलचा पर्दाफाश झाला। पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अनेक दहशतवादी कारवायांची गुप्त माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली। त्यात अल-उह-सुपा या दहशतवादी संघटनेच्या देशविरोधी कारस्थानाचा पर्दाफाश झाला। हा तपास नंतर एटीएस आणि नंतर एनआयए कडे सोपवण्यात आला। एनआयएच्या तपासात एकामागून एक अनेक गोष्टी समोर आल्या। मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमीद खान, मोहम्मद युनुस मोहम्मद याकूब साकी उर्फ आदिल सलीम खान, दोघे राहणार रतलाम मध्य प्रदेश यांना अटक करण्यात आली। मोहम्मद शाहनवाज शफी उर रहमान आलम राहणार पैलवेल रोड न्यू महमुदा हाऊस कटक मसंदी हजारीबाग झारखंड हा पळून जाण्यात यशस्वी झाला। पुणे पोलिसांनी प्राथमिक तपास केला। त्यानंतर हा तपास महाराष्ट्र एटीएस कडे सोपवण्यात आला। एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसच्या तपासात ISIS आणि अल-उह-सुपाच्या महाराष्ट्रात मॉड्यूलमधील समान आरोपींची ओळख पटली होती। त्यामुळे हा तपास एनआयए कडे सोपवण्यात आला। पुण्यात आर्थिक मदत आणि आश्रय देणाऱ्या कातील दस्तगीर पठाण उर्फ अब्दुल कादिर वय वर्ष 32 राहणार कोंढवा याला एनआयएने अटक केली होती। त्याच्यावर टेरर फंडिंगचा आरोप होता। त्यानंतर सीमाब नजरुद्दीन काजी वय वर्ष 27 सध्या राहणार कोंढवा या यांत्रिक अभियंता याला त्याच्या रत्नागिरीतील पंधेरी या गावातून अटक करण्यात आली। त्याच्यावर दहशतवाद्यांना आश्रय देऊन टेरर फंडिंग केल्याचाही आरोप होता। त्यानंतर लिफ्कार अली बडोदावाला उर्फ लालाभाई उर्फ सैफ राहणार पडघा जिल्हा ठाणे याला अटक करण्यात आली आहे। बडोदावाला हा IT इंजिनियर असून पुण्यातील एका IT कंपनीत काम करत होता। दरम्यान फरार शहाजहानवर 10 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं। नवाजने अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची फेररचना केली होती। तो हेरगिरी आणि संवेदनशील माहिती गोळा करण्यात गुंतला होता। तसेच बंदूक आणि सुधारित स्फोटक उपकरण IED प्रशिक्षण याच प्रकरणात शमील साकिब नाचन अफिक आतिक नाचन हे तिघे राहणार पडघा जिल्हा ठाणे यांनाही अटक करण्यात आली आहे। दरम्यान एनआयएने मोहम्मद शाहनवाज यालाही अटक केली आहे। दहशतवाद्यांचे वास्तव्य असलेल्या कोंढवा येथील घरातून 500 GB डेटा, धार्मिक साहित्य, ड्रोन, शस्त्रे इत्यादी जप्त करण्यात आले। त्यात पुण्यातील छाबर्डा हाऊससह काही संवेदनशील ठिकाणांची माहिती, छायाचित्रे, गुगल मॅप आणि स्क्रीनशॉट्सही होते। दहशतवाद्यांकडून तंबू जप्त करण्यात आला। ते महाराष्ट्रातील विविध शहरात फिरले होते। ते कोल्हापूरच्या आंबोली जंगलात राहत होते। त्यांनी ही स्फोटके पुण्यातील बोपदेव घोटाजवळील जंगलात लपवून ठेवली होती। तिथे त्यांनी बॉम्बची चाचणीही केली होती। त्यांच्याकडून बॉम्ब, ड्रोन बनवण्याचे सर्किटही जप्त करण्यात आले आहे।